तर मित्रांनो, माथेरानची आजची पहिली सकाळ फिरायला सुरुवात करताना विचार केला की पहिलं देवाचं दर्शन घेऊया. सो इथे राम मंदिर आहे. सो त्या राम मंदिराच्या इथे आलो. म्हटलं छान वातावरण वगैरे वाटते आहे. सो आपण इथे रामाचं दर्शन करू आणि मग आपला माथेरानचा पुढचा प्रवास चालू करू. अतिशय सुंदर असं बाजूला परिसर आहे आणि हे पुरातन काळातलं राम मंदिर असावं किंवा आहे हे त्या ठिकाणी जाताच लक्षात येत होतं. तर ही जी झाडं वगैरे आहेत ती खूप जुनी झाडं आहेत, अनेक वर्षापासूनची झाडं असतील. सो त्या झाडांची सावली किंवा त्या झाडांचं जो आपलं साथ असते, सोबत असते, ती खूप छान वाटते. इथे बसण्यासाठी वगैरे त्या झाडांच्या खाली मस्त झोपाळे केलेले आहेत. हे झोपाळ्यांचं वैशिष्ट्य असं आहे की त्यामध्ये त्याला स्प्रिंग दिले आहेत. त्यामध्ये तुम्ही झोपाळ्यामध्ये झुलू तर शकताच आहात, पण त्या स्प्रिंगमध्ये ते अपडाऊन होतात. सो त्या झोपाळ्यांची एक वेगळी मजा आहे. सो हे आहे राम मंदिर. सो या राम मंदिराच्या परिसरात माझ्यासोबत या, मी तुम्हाला दाखवतो इथे काय काय आहे, बघण्यासारखं काय काय आहे ते. सो राम मंदिराच्या बरोबर समोर श्री मारुतीरायाचं मंदिर आहे आणि त्या मंदिरामध्ये मी तुम्हाला दाखवतो की जी मूर्ती आहे ती मूर्ती आपण नॉर्मली जी बघतो की मारुतीरायाची मूर्ती साधारण कशी असते, एका हातामध्ये गदा आहे, एका हातामध्ये पर्वत उचललेला आहे. तर तशी नसता हा एक जुना पाषाण आहे, एक दगड आहे पूर्वीचा, तर त्याच्यामध्ये श्री मारुतीरायाने आकार घेतलेला आहे. सो अशा पद्धतीची मारुतीरायाची मूर्ती आहे जी बघायला खूप छान वाटते आणि अतिशय प्राचीन असल्यामुळे एक बघताना जो भक्तिभाव मनात निर्माण व्हायला पाहिजे तो सहजा अगदी तो भक्तिभाव निर्माण होऊन जातो. आणि मारुतीरायाचं दर्शन घेतल्यानंतर मी तुम्हाला आता दाखवतो की हे आहे श्रीरामांचं मंदिर. सो इथे हे जे तुम्ही दरवाजा बघता आहात लोखंडाचे, हे नेहमी बंद असतात. ते बंद असण्यामागे कारण असं आहे की या ठिकाणी माकडांचा खूप मोठा उच्छाद असतो. ते मंदिरात जाऊन पेटती वात असते दिव्याची वगैरे, ती काढून नेणे किंवा काही फळं असतात ती उचलणे किंवा नासधूस करणे अशा प्रकारचे प्रकार करतात. तर ते प्रकार होऊ नयेत म्हणून दरवाजा बंद असतात. सो ते दरवाजे आपण स्वतः उघडून आतमध्ये जाऊन दर्शन घेऊन पुन्हा निघताना ते आपणच बंद करायचे असतात. सो हा गाभाऱ्याचा दरवाजासुद्धा असाच बंद असतो. सो तो मी उघडला आणि म्हटलं चला आता दर्शन घेऊया आपण आपल्या श्रीरामप्रभूंचं. सो हे छान अशा मूर्त्या आपल्याला छान प्रसन्न अशा मुद्रेमध्ये आहेत. सो त्यांचं मी दर्शन वगैरे घेतलं. अतिशय मनाला शांत आणि समाधान असं वाटलं. निघताना मी दरवाजा बंदच करणार होतो, तेवढ्यात काही पर्यटक मला येताना दिसले. तर त्यांना मी सूचना केली की तुम्ही आता जाताना हे दरवाजा बंद करा, असं असं आहे. त्यांनाही माहिती नव्हतं, तर ते थँक्यू म्हणाले आणि मी माझ्या वाटेला निघालो. नंतर मग दर्शन घेतलं, परिसर बघत बघतच मी निघालो. माझी मुलं देखील माझ्यासोबत होती. सो तुम्ही ह्या ठिकाणी आलात तर नक्की या मंदिराला भेट द्या. थँक्यू.